नमस्कार, मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आमची 2023 मध्ये आयर्लंड आणि यूकेची जी टूर होती, त्या टूर संदर्भातले काही व्हिडिओज मी पोस्ट करणार आहे. तर त्यातला पहिला जो व्हिडिओ आहे, तो आमचं जे पहिलं सिटी होतं, डब्लिन या संदर्भातला आहे. आम्ही काय केलं होतं की 23/5/2023ला पुण्याहून निघालो आणि 24/5/23ला मुंबईहून आमची ब्रिटिश एअरवेजची BA0138 ही फ्लाईट होती. ही जी फ्लाईट होती ही सकाळी 1:50ला होती. त्यामुळे ती लंडनला म्हणजे हिथ्रो एअरपोर्टला 6:55ला पोहोचली. 6:55ला पोहोचल्यानंतर तिथून आम्हाला एक कनेक्टिंग फ्लाईट होती जी साधारण 11:55च्या दरम्यान होती, BA5955, आणि आम्ही तिथून डब्लिनला गेलो. आता हा जो सगळा प्रवास आहे, या प्रवासामध्ये पहिलं कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि मुंबई लंडन, लंडन डब्लिन. मग डब्लिनला गेल्यानंतर ऍक्च्युली डब्लिन हे साऊथ आयर्लंडमध्ये येतं. ते युनायटेड किंगडमचा भाग नाही आहे, पण युकेचा व्हिसा असेल तर तुम्ही तिथे एंटर करू शकता. त्यामुळे आम्ही तिथं उतरल्यानंतर आम्हाला सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायला लागल्या. मग आम्ही ते घेऊन बाहेर आलो. आल्यानंतर मग आमच्यासाठी गाडी आधी बुक केलेली होती आणि त्या गाडीमध्ये बसून, त्या दिवशी पाऊसही थोडा होता आणि गर्दीही खूप होती, आमच्या हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर साधारण 12 वाजले होते, म्हणजे 12:30-1 वाजला होता. त्यामुळे त्यांनी काही आम्हाला लगेच आत घेतलं नाही. ते म्हणले की तुम्हाला 1-2 तास थांबायला लागेल. मग आम्ही म्हणलं की आम्ही बॅग्स ठेवतो, आम्हाला नकाशा द्या आणि आम्ही फिरून येतो, कारण आमचं खाली म्हणजे खाणं पिणं सगळं विमानात झालेलं होतं, त्यामुळे आम्हाला तशी भूक नव्हती. आम्ही फ्रेश झालो आणि गावात फिरायला निघालो. मग बाहेर तिथं पडल्यानंतर तिथं कुठली नदी आहे तर लिफी म्हणून रिव्हर आहे, म्हणजे लिफी नदी आहे. लिफी लिफी ही सुंदर नदी आहे, बरोबर शहराच्या मधून जाती. आम्ही एका बाजूला होतो आणि शहरातली बरीचशी बघायची जी गोष्टी होती ती दुसऱ्या बाजूला होती. बरं, तो जो दिवस होता तो रात्री 9:30 पर्यंत उजेड असतो, त्यामुळे आमच्याकडे पूर्ण तो दिवस मोकळा होता. मग आम्ही तिथून बाहेर पडलो. त्याच्यानंतर आम्ही GPO बघितलं ऑन द वे. नंतर ओक कॉनेल मॉन्युमेंट बघितलं. त्याच्यानंतर आयरिश व्हिस्की म्युझियम बघितलं. त्याच्यानंतर हॅरी ग्रॅथम स्टॅच्यू बघितला. असं एक 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 बघत आम्ही पुढे जात होतो. त्याच्यानंतर आम्ही गेलो स्पायर ऑफ डब्लिन. ते आता त्याला मॉन्युमेंट ऑफ लाईट असं त्याला म्हणतात. 121.2 मीटरचं ते स्टील स्ट्रक्चर आहे, त्याचा मी फोटो टाकलेला आहे. ते आधी नेल्सन चा पिलर होता तिथे, तो नेल्सन पिलर या स्ट्रक्चरनं रिप्लेस केलाय. त्याच्यानंतर ओक कॉनेल स्ट्रीट, हेनरी स्ट्रीट, नॉर्थ ईस्ट स्ट्रीट. त्याच्यानंतर आम्ही गेलो ट्रिनिटी कॉलेजला. ट्रिनिटी कॉलेज हे युके मधली सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी आहे. त्याच्या आतमध्ये काही स्कल्पचर्स आहेत, ग्राउंड्स आहेत, पार्क आहे, बॉटॉनिक बे आहे, स्कूल ऑफ फिजिक्स आहे, पार्लमेंट स्क्वेअर आहे, लायब्ररी स्क्वेअर आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुक्स ऑफ केल्सचं तिथं एक एक्झिस्टिंग त्यांनी लायब्ररी सारखं केलं, ते सुंदर आहे व्हिजिट करायला. हे सगळं आम्ही बघितलं. त्याच्यानंतर आम्ही त्या बाहेरच्या रस्त्यानं चालत चालत आलो. ह्याला भरपूर वेळ लागला. हे विद्यापीठ बघण्याचं काम कमी वेळाचं नाही आहे. हे सगळं बघेपर्यंत बऱ्यापैकी दुपार होऊन गेलेली होती. तिथून नंतर आम्ही नॅशनल गॅलरीला आलो, नॅशनल म्युझियम बघितलं, नंतर सेंट पॅट्रिक कॅथेड्रल बघितलं, नंतर चेस्टर्स बेट्टी बघितली. तिथून डब्लिन कॅसलला गेलो. डब्लिन कॅसलचं थोडं रिनोव्हेशन चाललं होतं, पण आम्हाला बऱ्यापैकी आतनं त्यांची एक बाग आहे, त्याच्यानंतर काही त्यांच्या ठेवलेल्या वस्तू आहेत त्या आम्हाला बघता आल्या. तिथून आम्ही बाहेर आल्यानंतर टेम्पल बार एरिया आहे. आता टेम्पल हा शब्द आपल्याकडे देवळाला आहे, पण त्यांच्याकडे टेम्पल बार असा त्या एरियामध्ये खूप मोठे बार्स आहेत, म्हणजे दारू पिण्याची ठिकाणं थोडक्यात. ते सगळं आम्ही तिथून बघितलं. नंतर तिथून सेंट स्टीफन्स ग्रीनला आलो, नंतर सिटी हॉलला आलो. नंतर आम्हाला ब्रिजेस लागले, ग्रॅटन ब्रिज, हॅपेनी ब्रिज, त्याच्यानंतर लेन्स्टर हाऊस, एनालिव्हिया मॉन्युमेंट, फोर कोर्ट्स, नंतर स्पायर परत एकदा बघितलं आम्ही. हे सगळं सगळं बघून आलो. फक्त आम्ही एक काळजी घेतली होती की पोचेपर्यंत दुसऱ्या दिवशीचा जो विषय होता तो आम्हाला मॉलिन मॉनली स्टॅच्यू जो आहे तो अगदी सुरुवातीलाच मी दाखवलाय, तिथपासून आमची दुसऱ्या दिवशीची टूर सुरू होणार होती. त्यामुळे आम्ही काय केलं होतं की त्याला किती वेळ लागतो याचा अंदाज घेतला होता. 6:30ला पोचायचं होतं.
साधारण अर्धा तास लागतो असं आम्ही धरलो होतो, 20 मिनिटं. त्यामुळे हॉटेलमधून ब्रेकफास्ट पॅक तरी करून घ्यायचा किंवा ब्रेकफास्ट करून 6 वाजता निघायचं असं आम्ही त्याप्रमाणे ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही ह्या गावातल्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघून घेतल्या आणि साधारण 9:30-10ला आम्ही जेवण बिवण करून आलो. मध्ये एकदा येऊन सामान टाकून गेलो होतो कारण तिथून जवळच होतं. मग हे सगळं करून आम्ही गेलो होतो. मग दुसऱ्या दिवशीची टूर होती त्यासाठी आम्ही मॉली मॉनी स्टॅच्यू जो आहे तो सुरुवातीला दाखवला, त्या स्टॅच्यू पाशी गेलो. साधारण 6:30 वाजता गेलो. तिथं एक 5 ते 6 मोठ्या गाड्या उभ्या होत्या. मग त्यांनी आमच्या गाईडचं जे काही लँग्वेज असतं त्याप्रमाणे आम्हाला अलोकेट केलं. आम्ही इंग्लिश घेतलं होतं त्यामुळे आम्हाला इंग्लिश गाईड अलोकेट झाला होता आणि आम्ही त्याप्रमाणे गाडीत जाऊन बसलो. ही जी टूर होती ही किल्दारे, लेमरिक, ऑफेले, क्लेस अशी गावं करत करत जाणार होती. आम्ही जरी सकाळी 6:30-7ला निघालो असलो आणि वाटेत एका ठिकाणी त्यांनी फ्रेश होण्यासाठी किंवा ब्रेकफास्ट घेण्यासाठी थांबलेलं असलं तरी सुद्धा आमची एक मार्गी टूर ही 300 मैलची होती. 300 मैल म्हणजे जवळजवळ 450 किलोमीटर. त्यांचे रस्ते चांगले होते त्यामुळे स्पीड मेंटेन होत होता आणि सगळं करून आम्ही 11 वाजता साधारण क्लिप्स ऑफ मोहरला पोहोचलो. मग तिथं त्यानं पार्क गाडी केल्यानंतर आम्हाला सांगितलं की इथं काय काय बघायचंय. तर त्यांनी एक तिथं म्युझियम टाईप केलंय, व्हिजिटर सेंटर, ते एक बघायचं, क्लिप्स बघायच्या आणि ओ बॉरेन टॉवर तिथंच बांधलेला एक टॉवर आहे तो बघायचा. मग आम्ही पहिलं गेलो, त्या क्लिप्स बघितल्या. त्या क्लिप्सची एकूण जी लांबी आहे म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत म्हणलात तर ती जवळजवळ 14 किलोमीटर आहे. नंतर डिस्कवरी ऑफ वाईल्ड अटलांटिक वे ह्याचा ती भाग आहे. नंतर तिथे आम्ही पुढे गेल्यानंतर तो जो टॉवर आहे तो टॉवर 1835 साली बांधलाय, ओ बॉरेन टॉवर, आणि त्याची सुद्धा हाईट चांगल्यापैकी आहे. आता ह्या ज्या क्लिप्स आहेत ह्याचा जो कडा आहे ह्याची उंची किती आहे तर जवळजवळ 215 मीटर त्याची उंची आहे. मग ते बघितलं आम्ही, परत आलो. मग व्हिजिटर सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्ही चालत असताना तुम्हाला आपण समुद्रातनं चालतोय का असं फिलिंग येतं. तसा एक फोटो पण मी टाकलाय. तर त्याच्यामध्ये रॉक, तिथलं नेचर काय होतं, त्याच्यानंतर तिथं ट्रेडिशनल फिशिंग कशा पद्धतीनं व्हायचं वगैरे हे सगळं तिथं त्यांनी दाखवलं. म्हणजे होतं, आम्ही आमचं बघायचं होतं आणि दिलेल्या टायमिंगमध्ये आम्ही परत गाडीमध्ये येऊन बसलो. मग आता ट्रॅडिशनल फिशिंग बघितल्यानंतर आम्हाला ते तिथनं पुढे घेऊन गेले गॅलवेच्या जवळ आणि तिथं गेल्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितलं की आता इथं तुम्ही फूड घेऊ शकता, पण त्यांनीच सांगितलं की इथं तुम्हाला फ्रेश आणि उत्तम क्वालिटीचा फिश मिळू शकेल. मग त्याप्रमाणे आम्ही तिथं मासे घेतले खायला, मासे खाल्ले. सुंदर होते, प्रश्नच नाही. पण त्यांची ट्रेडिशन म्हणजे इंडियन स्टाईलमध्ये नव्हते, त्यांच्या स्टाईलमध्ये होते, पण अतिशय सुंदर मासे केले होते. मग तिथून आम्ही स्पॅनिश आर्क या ठिकाणी गेलो. नंतर त्या स्पॅनिश आर्कमध्ये आता तुम्हाला 1-2 फोटो टाकलेले आहेत मी, स्कल्पचर्स केलेली आहेत म्हणजे मातीचा वापर करून, वाळूचा वापर करून असं ते मोकळं एक स्ट्रीट आहे, त्याच्यावर स्कल्पचर्स आहेत. त्याच्यानंतर तिथे एक ट्रेन स्टेशन आहे. त्याच्यानंतर तिथे आणखीन बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. पण त्या भागामध्ये एक बरं आहे की तुम्हाला तिथं व्हेकल्स न्यायला अलाउड नाही, तो मधला सेंटरचा भाग आहे तो. त्यामुळे आम्ही तो सगळा बघितला. तो बघून परत आमची गाडी पार्क करता येत नव्हती तिथं, त्यामुळे ती फिरून त्यांना आणली. आमचा सगळा ग्रुप जमलेलाच होता. मग आम्ही गाडीत बसलो आणि परत उलटीचा प्रवास सुरू झाला. तोही परत किती होता तर 300 मैलचा प्रवास होता. मग त्यांनी काय केलं, तिथून निघाल्यानंतर साधारण 1.5-2 तासानंतर 4:30-5 वाजता परत एका ठिकाणी थांबवलं. तिथं ते म्हणले की फ्रेश होऊन घ्या, काही नाश्ता करायचा असेल तर करा. मग त्याप्रमाणे आम्ही तिथून निघालो आणि साधारणपणे 6-6:30ला बॅक टू पॅव्हिलियन म्हणजे आम्ही परत मुख्य सिटीमध्ये डब्लिनमध्ये आलो होतो सेंटरला. मग तिथं उतरल्यानंतर आम्ही काय केलं तर दुसऱ्या दिवशी आम्हाला जे जायचं होतं त्या दुसऱ्या दिवशीच्या जाण्यासाठी बेलफास्टला जी आम्हाला ट्रेन पकडायची होती तर ते ट्रेन स्टेशन कुठं आहे, त्याच्यानंतर आमच्याकडं कोड होती ती टाकून आम्हाला तिकीटं घ्यायची होती. मग आम्ही चालत चालत गेलो, ट्रेन स्टेशन हुडकलं. मग सकाळी आपण चालत जाऊ शकतो का याचा सगळा अंदाज घेतला, तिकीटं घेतली आणि हे सगळं करून आम्ही परत साधारण 9:30 वाजले होते परत यायला, कारण वाटेत आम्ही कुठेतरी डिनर पण घेतलं. हे सगळं करून आमचा डब्लिनचा त्या दिवशीचा सगळा प्रवास आम्ही थांबवला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही चालत स्टेशनला गेलो आणि तिथून ट्रेन पकडून आम्ही बेलफास्टला गेलो. अशा पद्धतीनं ज्या आम्ही गोष्टी बऱ्याचशा सांगितलेल्या आहेत त्या तिथे अवेलेबल आहेत बघायला. डब्लिन हे खूप सुंदर शहर आहे, तुम्ही अवश्य भेट द्यावी. तुम्ही माझं सगळं प्रेझेंटेशन बघताय याबद्दल आपले धन्यवाद. आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अजूनही तुम्हाला प्रेझेंटेशन देऊ शकू. थँक्यू, धन्यवाद.